थकलो असेल तरी मातेसाठी आपण आजचा वेळ दिलेला आहे। तेव्हा सर्वांनी एकदा श्री वासवी कन्याका परमेश्वरी माता की जय वासवी। महिला जास्त आहेत, पुरुष कमी आहेत। महिलांचा आवाज जास्त आहे, पुरुषाचा कमी आहे। आवाज पूर्ण बाळापूर मध्ये ना हिंगोली जिल्ह्यात पोहोचला पाहिजे। बोला जय वासवी, जय वासवी। समाजाची कुलस्वामिनी माता वासवी कन्याका देवी, समाज संत श्रेष्ठ ब्रह्मीभूत श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज आपल्या आखाडा बाळापूर नगरीमध्ये श्री वासवी माता कन्याका परमेश्वरी देवीचा 2511वा जन्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदात आपण या ठिकाणी सहभागी झाला आहात। आणि सर्व माता भगिनी महिला, सर्व आमची पुरुष मंडळी, ज्येष्ठ मंडळी, सर्व युवा मित्र मोठ्या संख्येने आज या बाळापूर नगरीमध्ये या शोभायात्रेत सहभागी झाले। खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी पंढरी अवतरली असं एक वातावरण निर्माण झालं होतं। नरसिंह नामदेवच्या भक्त मंडळींनी, त्या छोट्या छोट्या वारकऱ्यांनी आपल्या या शोभायात्रेला अत्यंत धार्मिक असं आनंदी स्वरूप दिलं। खरं म्हणजे आजच्या या शोभायात्रेसाठी सर्व बाळापूरवासियांचं मी कोटी कोटी अभिनंदन करतो। सर्वांना धन्यवाद देतो की त्यांनी एकजुटीनं सर्वांनी एकत्र येऊन आजचा जो कार्यक्रम संपन्न केला त्यासाठी खऱ्या अर्थानं वासवी माता आनंदी राहिल्याशिवाय राहणार नाही। कारण गेल्या 2511 वर्षापूर्वीचा इतिहास आठवा। इतिहास कसा आहे, आपण जर कोणी वासवी मातेची पोथी वाचली असेल, वासवी पुराण वाचलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्याची माहिती मिळू शकते। ज्या मातेनं आपलं शील वाचविण्यासाठी स्वतःची आहुती दिली आणि आपल्या 102 गोत्राचा आर्य वैश्य कोमटी समाज निर्माण झाला। पेनीगुंडा या ठिकाणी मातेचा जन्म झाला। मी तर म्हणतो या ठिकाणचे अनेक समाज बांधव भगिनी पेनीगुंड्याला गेले असतील, पण मी विनंती करणार आहे ज्यांनी कोणी गेले नाही त्यांनी जरूर पेनीगुंड्याला जा आणि त्या ठिकाणी आपल्या कुलस्वामिनीचं दर्शन घेतल्याशिवाय राहू नका। आज महाराष्ट्रामध्ये आपल्या समाजाचं संघटन अत्यंत मजबूत रूपानं उभा राहिलेला आहे आणि त्याची प्रचिती आज आपल्या या बाळापूर नगरीमध्ये आली, याच्याबद्दल मला खूप आनंद झाला। कारण गेल्या अनेक वर्षापासून आपण जर पाहतो की वासवी मातेचा जास्त प्रचार आपल्याकडे नव्हता। आपण सर्व वारकरी संप्रदायातले समाज बांधव आहोत, सर्व वारकरी संप्रदायातले आपल्यावर पगडा आहे, पण जी कुल स्वामिनी आहे, ज्या मातेच्या त्यागामुळं, ज्या मातेच्या बलिदानामुळं आपल्या समाजाची निर्मिती झाली, त्या मातेचं स्मरण करणं, त्या मातेचा आनंद उत्साहात साजरा करणं, जन्मोत्सव साजरा करणं हे आपलं पहिलं आद्य कर्तव्य आहे। महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या माध्यमातून गेल्या 15-20 वर्षापासून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण हे संघटन उभा केलंय आणि त्या माध्यमातून आज गावागावामध्ये आज वासवी जन्मोत्सवाचा कार्यक्रम आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत असाल। आजच्या निमित्तानं महेश भाऊ तुम्हाला मी सांगू इच्छितो की तेलंगणा सरकारनं आणि यापूर्वी आंध्र प्रदेश सरकारनं वासवी माता जन्मोत्सव हे सरकारी स्तरावर साजरा करण्याचं सुरू केलंय। या वर्षीपासून तेलंगणा राज्यानं सुरू केलंय। जशी आपल्याकडे गांधी जयंती होती, आताच परवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती झाली, त्याप्रमाणे शासकीय स्तरावर तेलंगणा राज्यानं आपल्या वासवी मातेचा जन्मोत्सव या वर्षीपासून सुरू केलाय। हे कशाचं द्योतक आहे की वासवी मातेची प्रचिती संपूर्ण तेलंगणा प्रदेशात आणि आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणात आहे। आपलं मूळ आणि कुळ जर असेल तर ते वासवी माता पेनीगुंडा म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये आहे। आपण त्या ठिकाणच इकडे आलेलो आहोत। गेल्या अनेक वर्षापासून आपला इतिहास जर आपण पाहिला तर आपल्या महाराष्ट्रातल्या समाजाला आता ही जागृती करण्याची गरज आहे।
परवा प्रदीप शेठ, परवा मी गेलो होतो गडचिरोलीला. 120 घरं आहेत आणि 120 घरामध्ये 5000 फुटाच्या जागेमध्ये त्यानं अतिशय सुंदर असं मंदिर बांधलंय वासवी मातेचं. आणि त्याच मंदिराला टेकून म्हणजे मंदिराला अटॅच असं बँक्वेट हॉल केलाय. कारण ही परिस्थिती बदलली आहे. आज युवकांना, सर्व नवतरुणांना, सर्व पद्धतीनं आज बदलत्या रूपाची गरज आहे. म्हणून अद्यावत असं नाविन्य रूप असं त्या ठिकाणी मंदिर बांधलंय. मी तर विनंती करणार आहे, आपल्या ठिकाणचे 4-5 जण मुख्य त्या ठिकाणी जाऊन या, ते मंदिर बघून या. मंदिर बघितल्यानंतर तुम्ही म्हणणार आपल्याला असंच मंदिर बांधायचंय. म्हणजे ज्या मातेच्या कुळामध्ये, ज्या मातेच्या वंशामध्ये आपण जन्मलो, ज्या मातेनं आपल्यासाठी 102 गोत्रासह अग्निकुंडात प्रवेश केला, त्या मातेचे कुळ आहोत आपण. आणि या 102 गोत्राचा स्वाभिमान बाळगण्यासाठी आपल्याला प्रत्येक गावामध्ये वासवी मातेचं मंदिर निर्माण व्हावं, ही संकल्पना महासभेनेही सुरू केलेली आहे. त्यासाठी आर्थिक मदत महासभाही करते. प्रत्येक ठिकाणी 1 लाख रुपयाची देणगी आतापर्यंत महासभेच्या वतीनं आपण दिलेली आहे. तर आजच्या निमित्तानं मला ही पण विनंती करायची आहे, या ठिकाणी जागेचा प्रश्न आहे. खरं तर हे कुठले हेवे दावे न करता, कुठलीही अडचण न करता, केवळ वासवी मातेसाठी आपण सर्वांनी पुढे यावं आणि या ठिकाणचं मंदिर लवकरात लवकर कसं होईल यासाठी प्रयत्न करावे. या मंदिराच्या लगतच आपण जर बँक्वेट हॉल, आपण जर एक मंडप, मंगल कार्यालय अटॅच केलं तर त्याचं उत्पन्न होऊन त्या मंदिराचा देखभाल दुरुस्तीचं होऊ शकते. म्हणजे अशा पद्धतीचं काम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सहकार्याने चालू आहे. अनेक ठिकाणी अनेक संघटना, अनेक संस्था काम करतात. आपल्या बाळापूर शहरामध्ये आर्य वैश्य समाज म्हणून आहे, आर्य वैश्य युवक मंडळ आहे, महिला मंडळ आहे, वासवी मंडळ आहे, वासवी महिला मंडळ आहे, महासभा आहे. नावं जरी अलग अलग असले तरी सर्वांची कुळ आणि मूळ आपली वासवी माता आहे. हिच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे आणि हिच्यासाठी सगळ्याला एकत्र येणं जरुरी आहे. एकत्र येणं ही काळाची गरज आहे. कारण अनेक संकटामध्ये आपला समाज अनेक ठिकाणी काम करतोय, अनेक ठिकाणी पाहतोय आपण. अनेक ठिकाणी अन्याय अत्याचाराच्या घटना घडल्या. आपल्याला माहित असेल किनवटला घडलेली घटना, ज्या ठिकाणी आपल्या सराफा व्यापाऱ्याचा दिवसा ढवळ्या जर खून होत असेल आणि या लोकशाहीमध्ये जर आपला समाज पाहत बसत असेल तर याशिवाय कुठलं पाप नाही. म्हणून हे संघटन अतिशय जरुरी आहे की या संघटनेच्या माध्यमातून एक वेगळं रूप आपल्या समाजामध्ये नव्हेच तर इतर समाजामध्ये उमटत. आज आपल्या या ठिकाणी वासवी मातेचा जन्मोत्सव सोहळा आपल्या नगरीमध्ये साजरा झाला आणि अनेक लोक पाहत असतील की खऱ्या अर्थानं कोणती समाज एकत्र कधी आला नाही आणि आज जर इतक्या प्रमाणात आला असेल तर खऱ्या अर्थाने या समाजाचं अभिनंदन केलं पाहिजे अशी भावना सर्व समाजामध्ये निर्माण झाली. आपण अनेक समाजाच्या जयंती पाहता, जन्मोत्सव पाहता. या जन्मोत्सवामध्ये सर्व समाज हा एकजूटपणे रस्त्यावर येऊन आपली शक्ती दाखवतो. याचा अर्थ वेगळ्या कामासाठी नाही, परंतु आपण आपल्या समाजाचं संघटन मजबूत करण्यासाठी हे दाखविण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी अनेक घटना घडल्या आपण पाहत आहोत सोशल मीडियाच्या माध्यमातून. अशा जरी घटना घडत असल्या तरी एक संघपणे जर आपण उभं राहिलो तर कोणतीही घटनेला आपण तोंड देण्यासाठी सक्षम राहू असा विश्वास आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या माध्यमातून श्री क्षेत्र तिरुपती या ठिकाणी भव्य आणि दिव्य भक्त निवासचं काम चालू आहे. महाराष्ट्राचे अध्यक्ष नंदकुमारजी गादेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी म्हणजे गावातल्या स्तरातील असतील, जिल्ह्याचे असतील, सर्व पदाधिकारी या कामासाठी एकजूट झाले. त्या बांधकामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपलं भव्य दिव्य असं भक्त निवास उभा राहत आहे. परवाच पहिला स्लॅब झालेला आहे. 5 मजली बिल्डिंग होणार आहे. पुढच्या पिढीसाठी ज्या पद्धतीने सोयी सुविधा पाहिजे त्या सोयी सुविधा, वातानुकूलित रूम आपण त्या ठिकाणी निर्माण करणार आहोत. आपण पाहत आहात अनेक ठिकाणी आपण ज्यावेळेस दर्शनाला बालाजीला जायचं तर आपलं काम असतं पहिलं की रूम बुकिंग झाली पाहिजे. दर्शनचं तिकीट आपण इथून काढतो, पण रूम बुकिंगसाठी आपल्याला अनेक अडचणी येतात. ती अडचण लक्षात घेऊन महासभेनं त्या ठिकाणी भक्त निवास उभारण्याचं काम सुरू केलंय. हे भक्त निवास 1 वर्षामध्ये पूर्ण करण्याचा संकल्प आहे. आणि आज तुम्हाला मी सांगू इच्छितो आजच्या निमित्तानं वासवी मातेच्या या पावन पवित्र दिनी की
25 कोटी रुपयाचा निधी उभारण्यासाठी कुणाच्याही घरी आतापर्यंत कोणताही पदाधिकारी गेलेला नाही। या ठिकाणी आपले महासभेचे बरेच पदाधिकारी आहेत, महेश शेठ कार्याध्यक्ष आहेत, प्रदीप शेठ आहेत, अनेक या ठिकाणचे पदाधिकारी आहेत, तेललवार आहेत, म्हणजे अनेक पदाधिकारी या महासभेच्या माध्यमातून हे वासवी भवन कसं उभं राहील यासाठी प्रयत्नशील आहेत। या 25 कोटीसाठी आतापर्यंत कोणताही पदाधिकारी कोणाच्या घरी गेला नाही, पण वासवी मातेच्या आशीर्वादानं 15 कोटी रुपये जागेवर उभा राहिले, 102 रूमची बुकिंग पूर्ण झालेली आणि 55 लक्ष रुपयाचे 6 भाग्यवान आपले प्रतिनिधी भाग्यवान जे समाज बांधव आहे त्यांनी 55 लक्ष रुपयाची 6 जणांनी घोषणा केली आहे। 5-5 लक्ष रुपये त्यांनी दिले। पण मला या निमित्ताने हे सांगायचं आहे की एखादं काम उभं करायचं असेल तर आर्थिक मदत कमी पडत नाही, आर्थिक मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरू होतो। फक्त पुढे व्हा आणि या कामाला सुरुवात करा, हेच आजच्या निमित्तानं मला तुम्हाला सुचवायचं आहे। त्याचबरोबर आपल्या महासभेच्या माध्यमातून अनेक उपक्रम आपण चालवतो, त्या महासभेच्या उपक्रमासाठी आपण सर्वजण सहकार्य करताल, यापुढेही करतील यासाठी मी सर्वांची आशा बाळगतो आणि महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांनाही विनंती करतो की आपण पुढे या। निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक मोठी साखळी माधुरीताई कोले, सुलभाताई वट्टमवार यांच्या माध्यमातून, आपल्या दलाल अध्यक्ष आहेत आपल्या जिल्ह्याच्या, यांच्या माध्यमातून एक महिलांची मोठी साखळी निर्माण झालेली आहे। आणि दुसरी एक आनंदाची गोष्ट म्हणजे श्री क्षेत्र अयोध्या या ठिकाणी आज अयोध्येमध्ये संपूर्ण जगाचं लक्ष आहे की ज्या अयोध्या या ठिकाणी संपूर्ण समाजाला असं वाटतं की आपलं बी त्या ठिकाणी हक्काचं ठिकाण झालं पाहिजे। परवाच त्या ठिकाणी अयोध्येला अधिवेशन झालंय, त्या अधिवेशनमध्ये आपण असा ठराव घेतला की आपल्या समाजाचं भक्त निवास अयोध्येमध्ये सुद्धा उभं राहिलं पाहिजे। या पद्धतीने त्या ठिकाणी काम चालू आहे। लवकरच त्या ठिकाणी जागेची घोषणा होईल, जागेची पाहणी झालेली आहे, लवकरच आपण त्या ठिकाणी जागा घेऊ आणि त्या ठिकाणचं भक्त निवास सुद्धा तिरुपतीचं झाल्याच्या नंतर काम सुरू होणार आहे। म्हणजे अशा पद्धतीने एक एक पाऊल आपण पुढे जात आहोत। आपल्याला गरज आहे तुमच्या सहकार्याची, तुमच्या साथीची, हीच विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। आणि वासवी मातेनं मला बुद्धी दिली की चला या ठिकाणी आज बाळापूरवाल्यांची संपर्क साधू, भेट घेऊ। आज 2 ठिकाणचे कार्यक्रम करून आलो मी। आज वसमतला वासवी मातेच्या मंदिराचा भूमिपूजन सोहळा झाला, त्या ठिकाणी सुद्धा महेश भाऊ तुम्हाला सांगतो 70 घरं आहेत आणि 70 घराचं एकत्रीकरण कधी झालं नाही, परंतु गेल्या वर्षीपासून त्यांनी निर्णय घेतला, निश्चय केला, 2 स्लॅब झाले त्यांचे आणि आता मंदिर राहिलं। तर त्यांनी आज संकल्प केला की आजच्या दिवशी आपण नारळ फोडू आणि पुढच्या वासवी जयंतीला मंदिर झालंच पाहिजे असा त्यांनी संकल्प केला आणि बीसीच्या माध्यमातून पैसा उभा करण्याचं काम केलं। कारण आपला समाज हा सर्व व्यापारी क्षेत्रातला आहे, आपल्या समाजाला कशात फायदा असेल तर सहभागी होतो, ही पण आपण गोष्ट लक्षात घ्यायची आणि त्या पद्धतीनं बीसीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पैसा उभा करण्याचं काम त्यांनी आजच्या तारखेला सुरू केलंय। म्हणजे मला हे म्हणायचंय आजच्या निमित्तानं एक संकल्प करा, एक सिद्धीला जाईल की निश्चितपणे वासवी माता आपल्याला आशीर्वाद देईल की या ठिकाणी आपल्या हक्काचं छत लवकरात लवकर उभं राहावं, हीच मातेच्या चरणी विनंती करतो। आणि आजच्या निमित्तानं या ठिकाणी मला आपण बोलवलं, मला या ठिकाणी मिरवणुकीमध्ये खरं म्हणजे इतका मला आनंद झाला, कारण अशा प्रकारची मिरवणूक आम्ही रंगनाथ महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं जिंतूरमध्ये काढत असतो, परभणीमध्ये असते, हेच भजनी मंडळ आमच्या इथे येते। म्हणजे अशा पद्धतीने एक आनंद निर्माण करण्याचं काम या महासभेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्याचा मी वसा उचललेला आहे। त्याच्यासाठी सर्वांनी सहकार्य करा, हीच आजच्या निमित्तानं मी विनंती करतो आणि थांबतो। मातेच्या चरणी हीच कृपा आणि विनंती करतो की लवकरात लवकर या ठिकाणी मातेला एक छत्र निर्माण व्हावं, एक हक्काचं ठिकाण निर्माण व्हावं आणि नव्या स्वरूपात, नव्या दिमागदार स्वरूपात या ठिकाणचं मंदिर लवकरात लवकर उभा राहून आपल्याला पुढच्या वर्षी म्हणा किंवा लवकरात लवकर म्हणा त्या ठिकाणी आपल्या हक्काची जागा निर्माण हो, हीच मातेला विनंती आणि चरणी दंडवत करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वासवी, वंदे मातरम। धन्यवाद।